मुंबई ठाणे पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा. अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत. सूत्रांची माहिती. सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. मात्र शहांकडून शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन नाही. सूत्रांची माहिती. कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा. अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. आपण मोठे भाऊ, मागे हटू नका. अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. लग्न सोहळ्यात पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्याचा मुलगा विनय यादवांवर धमकवल्याप्रकरणी गुन्हा. शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फिर्याद. माझं लग्न संकेत फुकेशी लावून दिलं, नंतर मला मारून टाकण्याच्या धमक्या. सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न. परिणय फुकेंची भावजेत प्रिया फुकेंचा आरोप. राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर. वाळकी, अकोळनेर या परिसराला फटका. वाळकी पूलही पाण्याखाली. पाणी न ओसरल्याने 24 तासांनंतरही अनेक गावांचा संपर्क तुटला. यंदा सरासरीच्या 106% पाऊस. बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका. बार्शीत घरांची पडझड तर अनेक ठिकाणी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 25 जणांचा मृत्यू. मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एपीएमसी बाजारपेठेत फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ग्राहक नसल्यामुळे फळं पडून. जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. बदनापूर आणि अंबडच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी पहिल्यांदाच दुथडी भरून. सुखना नदी दुथडी भरून वाहताना ड्रोन व्हिडिओ समोर. पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं. 8 महिन्यांपूर्वीच बांधलेला राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला. मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार. कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार. कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं. मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. शेलारांचा उल्लेख बाताशीष शेलार करत बॅनरमधून टीका. नव्या काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा. आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी. पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याचा शेलारांचा दावा. राज्यात पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका. बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्याने नितेश राणे यांची भाऊच्या धक्क्याला भेट. भाऊच्या धक्क्यावर हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही. राणे आक्रमक. पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार समोर. नालेसफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार. बिबवेवाडी आणि फुलपाखरू उद्यान परिसरातील प्रकार. सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न. इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू तर 1081 सक्रिय रुग्ण. केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण. अमेरिकेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी. विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश. डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांची ट्रम्प प्रशासनाचा वाद. आयपीएलमध्ये शेवटच्या साखळी सामन्यात बंगळुरूचा लखनौवर शानदार विजय. उद्या क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूचा सामना. तर 30 तारखेला गुजरात आणि मुंबई एलिमिनेटर सामना.